मागील भागामध्ये आपण बघितलं, यू आर मोस्ट वेलकम. फक्त त्या बिचाऱ्यावर कृपा कर आणि त्याला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर तो पण पळून जायचा, अंजू तिची उडवत म्हणाली. ईशानं तिच्याकडे बारीक नजर करून बघितलं आणि मग हसत म्हणाली, यावेळेस मी सक्सेसफुल होणारच, सोडणारच नाही त्याला, क्योंकि ये चीज बडी है मस्त मस्त. या तिघीही एकमेकींकडे बघून कपाळावर हात मारत हसल्या. आता पुढे. दुपारी रूममध्ये अंजू एकटीच होती. तिघीही लायब्ररीमध्ये स्टडीसाठी गेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर अंजू तिचं टाईम टेबल बनवत बसली. खूप दुर्लक्ष झालंय स्टडीकडं, आता लवकर सेट व्हायला हवं, ती स्वतःशीच बडबडत लिहित होती. तिला रुद्रांशची आठवण झाली. ती मोबाईल हातात घेऊन त्याला कॉल करणार तेच म्हणाली, मला आठवण आली, त्यांना पण आली असेल ना, मग त्यांनी कॉल का नाही केला, मेसेज केला असेल का. तिनं लगेच चेक केलं. तिचं मन खट्टू झालं, कारण त्याचा मेसेज पडला नव्हता. रात्री कसं बोलत होते आणि आज एवढा वेळ गेला तरी यांना माझी आठवण नाही, मी पण नाही करणार मग कॉल, ती नाराज होत म्हणाली. तिनं मोबाईल सायलेंट करून ठेवला आणि एक पुस्तक घेऊन वाचत बसली. पुस्तक वाचता वाचता एका तासाभरातच ती झोपून गेली. दारावरच्या टकटकीने अंजूला जाग आली. तिनं पाहिलं तर 5 वाजत आलेले होते. अरे यार, ही झोप का लागली मला, ती स्वतःशीच वैतागून बडबडली. पुन्हा दारावर टकटक झाली. अंजूनं उठून तसेच केस कानामागे करत दरवाजा उघडला. लवकर आल्या आज तू, अंजू बोलता बोलता थांबली. समोर बुरखा घातलेली मुलगी होती. तिनं तोंडावरचा पडदा काढला तशी अंजू मोठ्यानं ओरडली, तुम्ही, कारण तिच्यासमोर रुद्रांश उभा होता. तुम्ही इथे, पुढे बोलताच आलं नाही तिला. रुद्रांश तिच्या तोंडावर हात ठेवून आत घुसला आणि दरवाजा बंद करून त्यानं तिला घट्ट मिठी मारली. यांना काय झालं, अंजूने मनातच विचार केला. थोडी गोंधळलीही ती. काय झालं म्हणजे, रुद्रांश मागे होत म्हणाला आणि तिला दंडावर धरत पुन्हा भरभर म्हणाला, किती फोन केले मी तुला, रिसीव का केला नाहीस, किती घाबरलो होतो मी. कालच्या प्रसंगानंतर एकतर आधीच मी टेन्शनमध्ये आहे, त्यात तुझं हे असं केअरलेस वागणं. तू, रुद्रांश बोलता बोलता थांबला. चिडला होता तो, तरी अंजू त्याच्याकडे हसून बघत होती. रुद्रांश आता अजूनच चिडत म्हणाला, हसायला येतंय तुला, मी इथं एवढं सिरियसली बोलतोय, तुझी काळजी वाटते मला, आणि तू. ही शिक्षा होती तुमची, अंजूमध्येच त्याला तोडत म्हणाली. शिक्षा, त्यानं भुवया उडवत विचारलं. ती तोंड बारीक करत म्हणाली, हो मग काय, सकाळपासून ना एक मेसेज केला ना एक कॉल केला तुम्ही, म्हणून तू कॉल रिसीव नाही केलेस, त्यानं थक्क होऊन विचारलं. नाही, मी सायलेंट करून ठेवला होता फोन, ती विचित्र तोंड करत म्हणाली. तुला थोडा तरी सिरियसनेस, रुद्रांश थोडंसं मोठ्यानं म्हणाला. सिरियसच होते मी, तुम्हाला माझी आठवण आली नाही ना, तीही मोठ्यानं म्हणाली. तुला आली होती ना, मग तू का केला नाहीस मेसेज, त्यानं कमरेवर हात ठेवून विचारलं. ते मी अंजू अडखळतच म्हणाली. आता काय झालं, तू मला शिक्षा दिलीस ना, रुद्रांश तिला कमरेला धरून जवळ ओढत म्हणाला. तशी अंजू त्याच्यावर आदळली आणि तिचे हात त्याच्या खांद्यावर गेले. आता मी काय शिक्षा देऊ तुला सांग, त्यानं तिच्यावर नजर रोखत विचारलं. अंजू काहीच न बोलता त्याच्याकडे बघत राहिली. आधीच त्याच्याजवळ आल्यानं तिच्या अंगात गोड तरंग उठू लागले होते. बोल पटकन, तू जेवढा त्रास दिलास ना मला, तेवढाच त्रास मी तुला देणार आहे आता, तो ठासून म्हणाला. तुम्ही खरंच शिक्षा देणार मला, ती तोंड बारीक करत हळूच विचारलं. हो मग, रुद्रांश, माझा विचार. अंजू, तू केलास का माझा विचार, नाही ना, मग मी का करू. कसे आहात तुम्ही, ती थोडंसं लटक्या रागात म्हणाली. असाच आहे मी, पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे, तो विचार करत असल्याचा आवानत म्हणाला. कोणतं, तिनं कुतूहलानं विचारलं. जेवढा त्रास मला झाला त्या बदल्यात तुम्हाला असं काहीतरी दे ज्याने मला बरं वाटेल, मग मी सोडून देईन हा विषय, तो खांदे उडवत म्हणाला. काय हवं तुम्हाला, तिनं थोडंसं गडबडून विचारलं. रुद्रांश तिला अजून जवळ ओढत म्हणाला. तू देशील का ते सांग. अंजू आता त्याच्या खूप जवळ आलेली होती, इतकी की दोघांचेही शरीर खेटले गेले होते.
रुद्रांश गालामध्ये मिश्किल हसत होता. त्याच्या नजरेतले भाव कळताच अंजूच्या अंगावर सरकन काटा आला. तिचे हार्टबीट्स आता वाढले. ती कसं तरी सावरून खाली बघत म्हणाली, मला यावेळेस एक्सक्यूज. रुद्रांश मोहिते कुणाला एक्सक्यूज करत नाही, तो एकदम कठोर आवाजात म्हणाला आणि त्याने तिचे केस कानामागे केले. मला पण नाही, तिनं खाली बघून हळूच विचारलं. त्याच्या स्पर्शानं धडधड अजूनच वाढली. तू मी मागेन ते दिलंस तर मी विचार करेन, रुद्रांश हसत म्हणाला. अंजूनं तिरकी नजर करून पाहिलं. तिनं लाजून बाजूला बघत डोळे बंद केले. रुद्रांशने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. अंजूची त्याच्या खांद्यावरची पकड घट्ट झाली. अंगाची थरथर हळूहळू वाढली. तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड टेन्शन बघून रुद्रांश हसला. त्यानं तिला बाजूला केलं. त्यानं सोडलं तशी ती चकित झाली. तिने हळूच डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. तू म्हणशील तेव्हाच, रुद्रांश हसत बोलतो. अंजू समाधानानं हसली. ती बोलणार तेच. अंजू, दरवाजावर टकटक करत काकूंनी आवाज दिला. अंजूने घाबरून रुद्रांशकडे पाहिलं. अंजू, अगं दार उघड ना, काकू परत बोलल्या. तुम्ही का आला तिथे? आता काय करू मी? अंजू टेन्शनमध्ये येत म्हणाली. काय करू म्हणजे? बोलाव त्यांना, मी बोलतो त्यांच्यासोबत, रुद्रांश बुरखा काढत म्हणाला. अहो काय करताय? तिनं हादरल्यासारखं विचारलं. अंजू, काकूंनी पुन्हा आवाज दिला. रुद्रांश अंजूकडे बघून हसत होता. तिनं त्याच्याकडे थोडंसं चिडून बघितलं. तुम्ही बाथरूममध्ये जा, ती त्याचा हात पकडत म्हणाली आणि त्याला बाथरूममध्ये बंद केलं. तिने मग केस थोडेसे विस्कटले आणि डोळे चोळत दरवाजा उघडला. सॉरी काकू, झोपले होते, ती तोंडावर हात ठेवून आळस दिल्याचं नाटक करत म्हणाली. अगं बाई, डिस्टर्ब केलं का? सॉरी हा, काकू दिलगिरीनं म्हणाल्या. इट्स ओके काकू, बोला ना, काय काम होतं? तिनं विचारलं. त्या आठवून म्हणाल्या. अरे बेटा, पाईप पाहिजे होता बाथरूममध्ये. बाथरूम? अंजू मोठ्यानं ओरडली. इकडे रुद्रांश तिचे हावभाव इमॅजिन करून हसत होता. काय झालं? काकूंनी विचारलं. अंजूच्या लक्षात आलं की ती मोठ्यानं ओरडली आहे. बाथरूममध्ये आहे का? तिनं नॉर्मल होत विचारलं. हो, तेवढा घेते, त्या आत येत म्हणाल्या. तेच ती म्हणाली, मी देते ना काकू, तुम्ही थांबा, मी आलेच. ती पटकन बाथरूमकडे पळाली. दरवाजामागे जा, अंजू रुद्रांशला आवाज जाईल असं म्हणाली आणि मग थरथरतच दरवाजा उघडून आत आली. ती पाईप घेणार तेच तिचा हात पुरत नव्हता. ती उडी मारून काढण्याचा प्रयत्न करू लागली. रुद्रांश हाताची घडी घालून उभा होता. तिला तसं उडी मारताना बघून त्याला मज्जा येत होती. कसे आहेत, इथं माझा हात पोचत नाहीये आणि हे हाताची घडी घालून बसलेत, निदान मला उचलून तरी घ्यायचं, अंजू मनातच म्हणाली. ती रुद्रांशकडे थोडंसं चिडून बघत पुन्हा पाईप काढण्यासाठी उडी मारू लागली. रुद्रांशने तिला उचलून घेतलं. तिनं आश्चर्यानं पाहिलं त्याच्याकडे आणि म्हणाली, तुम्हाला माझ्या मनातलं IPS ऑफिसर आहे मी. नजरेतले भाव कळतात मला, तो गालामध्ये हसत हळूच म्हणाला. अंजूचे गाल आता चांगलेच लाल झाले. तिनं लाजून बाजूला बघितलं. त्याने पकडल्याने पुन्हा शरीरभर तरंग उठू लागले. अंजू, काकूंनी आवाज दिला तशी तिची लाली पळाली आणि ती भानावर आली. तिनं पटकन पाईप काढला. रुद्रांश तिला तसाच घेऊन उभा होता. उतरवा ना आता, ती हळूच म्हणाली. रुद्रांश मान हलवत नाही म्हणाला. प्लीज, अंजू काकुळतीला येत म्हणाली. त्यानं हसून तिला खाली उतरवलं. ती हळूच दरवाजा उघडून बाहेर आली आणि काकूंना पाईप देत म्हणाली. वर होता ना म्हणून वेळ. ठीक आहे हे बेटा, थँक्यू आणि सॉरी तुझी झोपमोड केल्याबद्दल, काकू पाईप गुंडाळत म्हणाल्या. नाही नाही, इट्स ओके काकू, ती कसं तरी हसून म्हणाली. झोप आता निवांत हा, काकू जात म्हणाल्या. अंजूने दरवाजा लावला आणि रिलॅक्स होत बेडवर बसली. रुद्रांश बाथरूममधून बाहेर आला. तो आता अंजूला हसू लागला. हसताय तुम्ही? तिनं भुवया वाकडं करत विचारलं. मग काय करू, चेहरा बघ तुझा, रुद्रांश हसतच म्हणाला. ती तोंड पाडत म्हणाली. हसू नका ना प्लीज, तुम्ही माझ्या जागेवर असताना तर कळलं असतं,
काकूंनी जर पाहिलं असतं ना तर काय केलं असतं? रुद्रांश, मला उद्याच रूम सोडायला लावली असती, ती टेन्शनमध्ये येत म्हणाली. हो? त्यानं अविश्वासानं विचारलं. हो, खूप जीव आहे आमच्यावर त्यांचा, पण हे असलं काही पटत नाही त्यांना. मला खरंच बाहेर काढतील, ती सिरियस होत म्हणाली. काढू देत की मग, रुद्रांश बेफिक्रीने म्हणाला. काढू देत? मी राहायचं कुठे मग? तिनं थोडंसं ओरडत विचारलं. कुठे म्हणजे? तुझं हक्काचं घर आहे पुण्यामध्ये आता, हे विसरू नकोस, रुद्रांश तिच्या बाजूला बसत म्हणाला. अंजूला त्याला काय रिप्लाय द्यावा ते सुचेना. बरं ते सोड, मी ज्यासाठी फोन करत होतो ते राहीलच, तो मेन मुद्द्यावर येत म्हणाला. काय? अंजू. परवा गावी जातोय सगळेजण, रुद्रांश. परवा लगेच? हो का, तुला काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही तसा, पण माझा स्टडी सुरू केला होता आज मी पुन्हा, ती पुस्तकांकडे इशारा करत म्हणाली. अगं मग तिकडे घे ना बुक्स, तो हसून म्हणाला. तिनं खुश होत विचारलं. खरंच? हो, 3च तर दिवस, मग इकडेच येणार आहोत आपण, रुद्रांश मान हलवून म्हणाला. ठीक आहे मग, मी आईसोबत. पण बोल अंजू, आईनं दुपारीच फोन केला होता त्यांना, हो बोलल्या त्या, म्हणून तर मी कॉल करत होतो तुला, रुद्रांश तिला मध्येच थांबवत म्हणाला. हो पण तरी मी बोललं पाहिजे ना, ती ओठ दाबत म्हणाली. हो बरोबर, उगीच त्यांना असं नको वाटायला की त्यांची मुलगी लग्नाआधीच परकी झाली, रुद्रांश हसत म्हणाला. पण अंजू सिरियस झाली. आईला सोडून जाण्याचा विचार मनात येताच ती भावूक झाली. अंजू, रुद्रांशनं तिला आवाज दिला. तिनं त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी बघून रुद्रांश हसून म्हणाला. तुम्ही मुली ना? आम्ही मुली ना काय? तिनं तोंड वाकडं करत विचारलं. रडक्या असता, रुद्रांश. हो का? काल रात्री कोण रडत होतं? अंजूने बारीक नजर करून विचारलं. तूच रडत होतीस ना, बघ तूच प्रूव्ह केलंस, तो सिद्ध करत म्हणाला. ती आता हसतच म्हणाली. तुम्ही ना? मी ना काय? रुद्रांशनं थोडंसं जवळ येत विचारलं. तशी ती मागे सरत म्हणाली. काही नाही. तू लग्न करून घरी आलीस तरी तुला वाटेल तेव्हा इकडे जाऊ शकतेस तू, त्यासाठी तुला कधीच अडवणार नाही मी, रुद्रांश तिचे चेहऱ्यावरचे केस कानामागे सारत म्हणाला. प्रॉमिस? तिनं हात पुढे करत विचारलं. तो तिच्या हातात हात देत म्हणाला. प्रॉमिस. आणखी एक. काय? अंजू. काही नाही तर निदान एक हक तरी देऊ शकतेस ना मला, त्यानं येवलंसं तोंड करत विचारलं. अंजू हसून हो म्हणाली. रुद्रांशने लगेच तिला जवळ जात घट्ट मिठी मारली. तो बराच वेळ तसाच थांबला. त्याचे हात कमरेपर्यंत गेल्यानं तिला पुन्हा गोड गोड शहारे येत चालले होते. त्यात त्याचं तोंड खांद्यावर टेकलं, तशी तिची चुळबुळ वाढली. तो ते समजून बाजूला होत म्हणाला. उद्या घ्यायला येईन मी संध्याकाळी, बॅग भरून ठेव आधीच, अंजू मान हलवत हो म्हणाली. जावंसं वाटत नाहीये पण, रुद्रांश तोंड पाडत म्हणाला. नका जाऊ मग, अंजू त्याच्याकडे बघत म्हणाली. खरंच? रुद्रांशनं तिच्या नजरेत बघत विचारलं. अंजू मान हलवत हो म्हणाली. ठीक आहे मग, असं बोलून रुद्रांश बेडवर पडणार तेच ती त्याला ढकलत म्हणाली. कसे आहात तुम्ही? त्या तिघी येण्याच्या आत जावा तुम्ही, त्या आल्या तर. रुद्रांश. किंचाळतील आणि नकळत काकूंना आमंत्रण देतील, उगाच रिस्क नको, ती परत टेन्शनमध्ये बुडत म्हणाली. रुद्रांशने मग उठून पडद्यामागे चेहरा झाकला. अंजूनं दरवाजा उघडून हळूच बाहेर चेक केलं. कोणी नव्हतं बाहेर. तिने मागे होऊन सहेतूक पाहिलं रुद्रांशकडे. त्यानं तिच्याजवळ येऊन तिला पुन्हा मिठी मारली. अहो बघेल कोणीतरी, अंजू बाहेर बघत म्हणाली. त्यानं बाजूला होताना तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तिला बाय करून पटकन निघून गेला. तो गेला पण अंजू मात्र जागीच पुतळा बनून गेली होती. तिला क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. अंगभर गोड शिरशिरी जाणवत होती फक्त. त्या धुंदीत ती दरवाजा बंद करून बेडवर येऊन पडली. गालावर हाताने कुरवाळत तिनं उशीमध्ये तोंड लपवून दिलं. यार 3 दिवस नसणार आहेस तू, पिया रडव्या सुरात म्हणाली. अगं 3च तर दिवस पिया, येणार आहे मी परत. अंजू. कुणाला माहीत येतेस की डायरेक्ट मोहिते हाऊसमध्ये जाऊन बसतेस, मधू हसत म्हणाली. तेच तर, आता तर ते घर सुटणं मुश्किल आहे, आपल्याला सोडून तिकडेच मुक्काम करेल ही, ईशा पण लगेच चान्स घेत म्हणाली. अंजू तिघींकडे बघत म्हणाली. तुम्ही असं का बोलत आहात?
जाणार नाही तर मी. ठीक आहे मग, नको जाऊस, पिया अंजूकडे बघत म्हणाली. अंजूने आश्चर्यानं पाहिलं तिच्याकडे. स्टडीकडे बिलकुल लक्ष नाहीये तुझं अंजू. असं ठीक नाही वाटत का तुला? लग्नानंतर घरी राहण्याचा विचार आहे का तुझा? मधूनं तिला विचारलं. नाही ग, मी बिलकुल घरी राहणार नाही. राजचं शिक्षण राहिलंय अजून. माझी हेल्प हवी आहे त्यांना. अशी कशी राहीन मी घरी? अंजू जिम्मेदारीची आठवण करून देत म्हणाली. ज्या पद्धतीने तुझे दिवस चाललेत त्यावरून तर असंच वाटतंय. ईशा सोड ग, 3च तर दिवस, पिया उठत म्हणाली. आणि मग अंजू शेजारी बसत म्हणाली. हे दिवस परत येणार नाहीत. तू मस्त एन्जॉय कर तिकडे. तुला कमीच वेळ भेटेल तसा, कारण मध्येच तुझ्या लग्नाची तयारी वगैरे सुरू होईल. त्यामुळे तुझी ही फेज एन्जॉय करून घे. नंतर करिअरकडे लक्ष दे. लग्न झालं तरी माझं टार्गेट बदलणार नाहीये. आणि सौरभ तर करतीलच, पण बाकीचे फॅमिली मेंबर पण सपोर्ट करतील मला, अंजू बॅगची झिप लावत म्हणाली. तितक्यात तिचा फोन वाजला. रुद्रांशचा फोन बघून तिनं खुश होत रिसीव्ह केला आणि विंडोकडे गेली. हॅलो अंजू. सॉरी रुद्रांश. कशासाठी? मला नाही जमणार यायला. रुद्रांश. ओके, इम्पॉर्टंट काम आहे का काही? अंजू. हो, मी समीरला सांगितलंय, तो येईल तुला न्यायला. रुद्रांश. ओके, टेक केअर. अंजू. यू टू, लव यू. रुद्रांश. अंजूने एकदा तिघींकडे बघितलं आणि मग हळूच म्हणाली. यू टू, बाय. बाय. रुद्रांश. अंजू कॉल कट करत बेडवर बसली. तशी ईशा म्हणाली. यू टू हां. तिघीही तिच्याकडे बघत हसत होत्या. ती थोडीशी लाजली. हसता हसता पिया म्हणाली. काय झालं? सौरभ येणार होता ना? काम आहे काहीतरी त्यांना. अंजू. मग? पिया. समीर येतोय. अंजू हसत म्हणाली. काय? समीर येतोय? मी पण येऊ का प्लीज तुमच्यासोबत? ईशा तिच्या जवळ बसत म्हणाली. अगं मी. अंजू. यार प्लीज प्लीज, तू माझी मैत्रीण आहेस ना, प्लीज ना. ईशा हट्ट करत म्हणाली. एक काम करतो, आम्ही पण येतो, म्हणजे तो आम्हाला पुन्हा सोडवायला येईल. तेवढीच इशू मॅडम खुश होतील. पिया आयडिया देत म्हणाली. ओ माय डार्लिंग, आय लव्ह यू. ईशा उठत म्हणाली आणि पियाला मिठी मारण्यास तेच पिया हात करत म्हणाली. ए दूर दूर, हे चाळे तू समीर सोबत कर. ईशानं तिच्याकडे थोडंसं रागानं बघितलं तशी पिया हसायला लागते. मधू व अंजू पण हसायला लागल्या. त्यांना बघून ईशा पण हसू लागली. समीरनं खाली आल्यावर अंजूला कॉल केला. अंजू मग तिची बॅग घेऊन खाली आली. हाय, समीर हसून म्हणाला. अंजू पण हसत हाय म्हणाली. अंजूच्या मागून या तिघी जणी आल्या. पिया व मधूनं समीरला हाय केलं. त्यानेही हसून रिप्लाय दिला. या आल्या तर चालतील माझ्यासोबत? अंजूनं त्याला विचारलं. तो हसत म्हणाला. हो, का नाही? ईशा समीरकडे बघून हसली. समीरनं तिच्याकडे दुर्लक्ष करत अंजूसाठी दरवाजा उघडला. किती खडूस आहे हा, ईशा हळूच मधूला म्हणाली. गप ग, धीर धर ना जरा, ती पण हळूच ओरडत म्हणाली. मी मागे बसते यांच्यासोबत, तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर. अंजू समीरकडे बघत म्हणाली. ओके, ॲज यू विश. तो मान हलवून म्हणाला आणि त्याच्या सीटवर जाऊन बसला. अंजू, पिया व मधूने पटकन मागच्या सीटवर बसून घेतलं. ईशा पुढचा दरवाजा उघडायला गेली तेच समीरनं कार लॉक केली. ईशानं सॅड फेस करत अंजूकडे बघितलं. अरे ती पण येणार आहे, अंजू त्याला म्हणाली. ओ हो का, सॉरी, मला वाटलं. समीर कसं तरी म्हणाला. त्यानं कार अनलॉक केली. ईशा लगेच पुढच्या सीटवर बसली. समीरनं कार रस्त्यावर घेतली. या तिघी एकमेकींसोबत गप्पा मारत होत्या. ईशासारखी समीरकडे बघत होती, पण समीरनं एकदाही तिच्याकडे बघितलं नाही. ते बघून ईशानं या तिघींकडे बघून इशारा केला. अंजू हात दाखवत तिला थांब जरा म्हणाली आणि सीटबेल्टकडे इशारा केला. ईशाला काय ते कळून गेलं. थोड्या वेळानं ईशानं हळूच तिचा सीटबेल्ट लूज केला. समीर गेटमधून कार आत घेण्यासाठी वळवली तशी ईशा मुद्दामहून समीरवर आदळली. अगं हळू इशू, सीटबेल्ट लावायचा ना, अंजू तिच्याकडे बघत म्हणाली. ईशा समीरपासून बाजूला होत म्हणाली. अगं लावला होता, पण नीट लावलाय की नाही चेक पण करायचा असतो. समीर ईशाकडे बघत थोडंसं रूडली म्हणाला.
तो मग कार पार्क करून उतरला. हा समीर असा का वागतोय ईशासोबत? मधूने अंजूला विचारलं. बघ की, अंजूच्या बर्थडेला तर चांगला हसत होता माझ्यासोबत, ईशा सॅड फेस करत म्हणाली. तेरा प्यार शुरू होने से पहले ही बुझता हुआ दिख रहा है मुझे. हाय तेरी फूटी किस्मत, पिया कपाळावर हात मारत म्हणाली. ईशा तिच्याकडे थोडंसं रागाने बघत म्हणाली. माझी नाही, तुझी. जेव्हा देव तुझ्यापासून लांब जाईन ना तेव्हा कळेल तुला. आणि ती कारमधून उतरली. काय म्हणाली ही? पियानं अंजूकडे बघत विचारलं. मधू तिला म्हणाली, सोड ना पिया, ती कधी कधी बावळटसारखं बोलून जाते, पण तिच्या मनात नसतं तसं काही, हे माहिती आहे ना तुला. नाहीतर काय, चल आता उतर, आज जाऊया, नाहीतर माझी तानी बाहेर यायची माझ्यासाठी, अंजू हसत म्हणाली. पिया कसं तरी हसून उतरली. अंजू व मधू पुढे चालू लागल्या. पियानं ईशाकडे थोडंसं रागामध्ये पाहिलं. तीही त्याच्या मागे गेली. शिट, काय बोलून गेले मी. आज जाऊन तिला सॉरी बोलायला हवं. मी पण किती मूर्खासारखं बोलते कधी कधी. ईशा स्वतःलाच टपली मारत म्हणाली आणि ती पण गेली. सगळ्याच जणींनी आत येऊन बघितलं तर तानी त्यांच्याच वयाच्या एका मुलीसोबत मांडीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होती. पूर्वी व अहिल्याबाई पण तिथेच बसलेल्या होत्या. पूर्वीने अंजूला पाहिलं तशी ती उठत म्हणाली, आलीस तू? अरे वा, तुझ्या मैत्रिणींना पण आणलंस? छान केलंस त्यांना आणून. बसा ग सगळ्याजणी, या. हा समीर काही म्हणालाच नाही. अहिल्याबाई पण उठत म्हणाल्या, काकू तुम्ही बसा, आम्ही बसतो. पिया पुढे होत म्हणाली. पूर्वी पटकन किचनमध्ये गेली. या तिघीही खाली बसल्या. बस ना अंजू, अहिल्याबाई अंजूकडे बघत म्हणाल्या, पण तिचं लक्षच नव्हतं त्यांच्या बोलण्याकडे. ती तानीकडे बघत होती. असं कधी झालंच नाही की ती आली आणि तानी तिला बिलगली नसेल. पण आज अंजू थोडी निराश झाली. तानी ज्या मुलीच्या मांडीवर बसलेली होती तिने अंजूकडे बघितलं. ही अंजू, आणि अंजू ही सलोनी, सौरभची मैत्रीण. अहिल्याबाई ओळख करून देत म्हणाल्या. ओ, ही अंजू का? हाय, सलोनी अंजूकडे बघत म्हणाली. अंजूनेही पियाच्या बाजूला बसत हाय केलं. पिल्लू, तुझं लक्ष नाही वाटतं, कोण आलंय बघ तरी, पूर्वी सगळ्यांना पाणी देत म्हणाली. कोण? तानीनं मानवर करत विचारलं. समोर अंजूला बघितलं तेच तिनं हातातला मोबाईल सोप्यावर टाकला आणि अंजूकडे पळत म्हणाली, अंजू सॉरी, मी गेम खेळत होते ना. इट्स ओके पिल्लू, ये बस, अंजू तिला मांडीवर बसवत म्हणाली. ती आता खुश झाली. तू आता जाणार नाही ना लवकर? तानीनं तिला विचारलं. नाही, अंजू मान हलवत म्हणाली. ये, आपण खूप मज्जा करू, सलोनी पण आहे आता आपल्यासोबत इथे, तानी टाळी वाजवत म्हणाली. अंजू तानीचे गालोडत हो म्हणाली. तिनं थोडंसं साशंकपणे सलोनीकडे बघितलं. ती पण अंजूकडेच बघत होती. मला रूम दाखवता का ताई? सलोनी उठत म्हणाली. हिला समीरच्या रूममध्ये राहू देत, समीरला सौरभच्या रूममध्ये शिफ्ट करायला सांग, अहिल्याबाई पूर्वीला म्हणाल्या. पूर्वी मान हलवत हो म्हणाली आणि सलोनीला घेऊन वर गेली. पिल्लू, तू पण जातेस बेटा? मला थोडं बोलायचंय अंजूसोबत, अहिल्याबाई तानीला म्हणाल्या. तानी ओके बोलून वर गेली. त्या मग आलेच बोलून आत गेल्या. ती सलोनी तुझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होती अगं, पिया हळू आवाजात अंजूला म्हणाली. कधी? अंजू, तानी तुझ्याकडे आली तेव्हा. तिला आवडलं नाही ते, मला ती काही ठीक वाटली नाही, पिया भोवया जुळवत म्हणाली. चांगली असेल ग ती, तुझा काहीतरी गैरसमज. अंजू, माणसांची ओळख आहे मला, पिया हातवारे करत एकदम प्रौढ असल्यासारखी म्हणाली. पण अंजू, सौरभचा तर मेमरी लॉस झालाय ना, मग तो सलोनीला कसा ओळखेल? ईशानं तिला विचारलं. ती जर आधीपासूनची फ्रेंड असेल तर ओळखेलही, मधू खांदे उडवत म्हणाली. ओ गॉड, ही तर सौरभची फ्रेंड आहे, रुद्रांशीला ओळखत असतील की नाही, उगीच प्रॉब्लेम व्हायचा नाही तर. अंजूने मनातच विचार केला. ए बाई, काकूंना तुझ्यासोबत बोलायचं होतं काहीतरी, आज जा की, मधू अंजूला आठवण करून देत म्हणाली. अरे हो, आलेच मी, बसा तुम्ही, अंजू उठत म्हणाली आणि लगेच आत गेली. आत येऊन तिने पाहिलं तर चहा उतू चालला होता. अहो आई, चहा, अंजूने आवाज देऊन पटकन गॅस बंद केला. अरे देवा, लक्षच नव्हतं, अहिल्याबाई डोक्याला हात लावत म्हणाल्या. अंजूला त्या थोड्या चिंताग्रस्त वाटल्या. त्या चहा कपमध्ये ओतत बोलल्या.
एवढा चहा देऊन येतेस बाहेर? मला बोलायचे तुझ्यासोबत. हो आलेच, अंजू ट्रे उचलत म्हणाली. ती तिघींना चहा देऊन आली. अंजूला अजूनही त्या हरवलेल्या दिसल्या. ती काही बोलणार तेच अंजूचा हात हातात घेत त्या म्हणाल्या, मला माफ कर बेटा. का? असं का बोलत आहात? तिनं थोडंसं चिंतेनं विचारलं. त्या अपराधी सुरात म्हणाल्या, कसं सांगू आता तुला? ती सलोनी, आम्हाला खरंच माहीत नव्हतं. हो पण तुम्ही इथे बसा बरं, अंजू म्हणाली. ती त्यांना तिथल्या स्टूलवर बसवणार तेच त्या म्हणाल्या, नाही तू ऐक आधी माझं, हे तुला कळणं खूप गरजेचं आहे. काय? तिनं आता थोडंसं भीतीनंच विचारलं. सलोनी आणि सौरभचं त्यांनी लग्न केलंय. अहिल्याबाई अडखळतच म्हणाल्या. काय? अंजू हात बाजूला घेत मोठ्यानं ओरडली. चांगलाच धक्का बसला होता तिला. हळू, त्या तोंडावर हात ठेवत म्हणाल्या. अंजूला अजूनही तिने ऐकलेलं पचेना. त्या हळू आवाजात म्हणाल्या, आम्हाला पण हे माहीत नव्हतं. ती सलोनी अचानक आज आली आणि तिनं आम्हाला हे सांगितलं. मॅरेज सर्टिफिकेट पण घेऊन आली आहे ती पोर. नेमकं मागच्या वर्षीच केलंय. सौरभ तर सगळं विसरलाय. तो अजून घरी आला नाही. कसा रिॲक्ट करेल काय माहीत. आम्हा दोघींना पण काय करावं ते सुचलं नाही. तुझ्या तोंडातून नाव निघून गेलं आणि तुझ्याबद्दल तिनं विचारलं तर? अंजूनं धडधडत्या छातीनं विचारलं. तुझं आणि समीरचं लग्न होणार आहे असं सांगितलं आम्ही, त्या म्हणाल्या. अंजू आता शॉक लागल्यासारखी त्यांच्याकडे बघत होती. त्या केविलवाना चेहरा करत म्हणाल्या, मला भीती वाटली ग. जर तिनं केस वगैरे केली तर केवढ्याला पडेल. आम्ही तुला पसंत केलंय आमची सून म्हणून. सौरभला पण तूच पसंत आहेस. पण तिचं बोलणं नाकारू नाही शकत आपण, अंजू स्वतःशीच विचार करत म्हणाली. काही कळत नाहीये बघ. तू काळजी करू नकोस, आपण करू काहीतरी. सलोनीला शांततेत समजावणं गरजेचं आहे. पण त्यासाठी आधी सौरभ इथे असायला हवा. कधी येईल घरी काय माहीत. फोन पण लागत नाहीये त्याचा. खंडेराया, काय वाढून ठेवलं आहेस तू हे? अहिल्याबाई स्टुलावर बसत म्हणाल्या. त्यांनी डोक्याला हात लावला. अंजूचं तर डोकंच बंद पडलेलं होतं. ती तशीच मागे किचन ओट्याला टेकून उभी राहिली. लग्न तर तसंही माझंच होणार आहे, कारण हे सौरभ नाहीत तर माझे रुद्रांश आहेत. पण सलोनीचं काय करायचं? तिला मी रुद्रांशसोबत तर थांबून नाही देणार. पण तिला सौरभ हे सौरभ नसून रुद्रांश आहेत हे पण सांगता येणार नाही. पण मग करायचं काय? सध्या तरी मलाच काहीतरी करायला हवं, अंजू आपला विचार करत म्हणाली. अहिल्याबाई तिच्याकडे बघत म्हणाल्या, अजून हे पण आले नाही आहेत घरी. त्यांना जर हे कळलं तर? सौरभला कधीच माफ करणार नाहीत ते. आज रुद्रांश असता तर किती बरं झालं असतं ना. हा गुंता झालाच नसता. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. अंजू त्यांच्याकडे खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाली, प्लीज आई, असं खचून जाऊ नका आणि लोड तर घेऊच नका तुम्ही. आपण मिळून सोल्युशन काढू यावर. तोपर्यंत सलोनीसमोर तुम्ही जे म्हणालात तसंच वागूयात आपण. त्यांनी कौतुकाने पाहिलं तिच्याकडे. खरं तर त्यांनी तिला धीर द्यायला हवा होता, पण तीच देत होती. त्या तिचा हात पकडून म्हणाल्या, किती गुणाची आहेस ग तू. आणि तुझ्यासोबतच. आई प्लीज, तुम्ही डोळे पुसा आधी ते. मला पण रडायला येईल मग. ती स्वतःच त्यांचे डोळे पुसत म्हणाली. त्या हसल्या. सौरभ काय म्हणतायत ते बघू ते आल्यावर. पण तुम्ही समीरला तरी सांगितलंय का याबद्दल? तिनं विचारलं. त्यांनी नकारार्थी मान हलवली. अहो मग कधी सांगणार? मी जाते त्याच्याकडे. आपल्याला मिळून ही सिच्युएशन हँडल केली पाहिजे. तुम्ही रिलॅक्स व्हा, आलेच मी, असं बोलून अंजू लगबगीनं बाहेर गेली. खंडेराया, मला हीच सून हवी. तूच कर आता काहीतरी. मार्ग दाखव आम्हाला, अहिल्याबाई वर बघून हात करत जोडत म्हणाल्या. इकडे अंजूने बाहेर येऊन बघितलं तर तिघीही लपून सगळं ऐकत होत्या. तिघीही टेन्शनमध्ये दिसत होत्या. तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत, पिया अंजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. आय नो, अंजू हलकंसं हसत म्हणाली आणि समीरकडे गेली. अंजूच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हतं एवढं. हो ना? मधून संशयानं विचारलं. तिला टेन्शन आलं असणार, पण ती नेहमीप्रमाणे दाखवत नाहीये, पिया मानेला झटका देत म्हणाली. माझा समीर, ईशा रडण्याचे नाटक करत म्हणाली.
मधू व पियानं तिच्याकडे हाताची घडी घालत बघितलं. रोखूनच पाहिलं. माझा पण विचार करा ना यार तुम्ही, ती तोंड बारीक करत म्हणाली. काहीही होणार नाही, डोंट वरी, काहीतरी सोल्युशन निघेलच. आपल्याला फक्त आता अंजूला हे सॉर्ट आऊट करण्यासाठी हेल्प केली पाहिजे, पिया पुढे हात करत म्हणाली. त्यांनी पण हो बोलून तिच्या हातावर हात ठेवला. इकडे अंजूने सौरभच्या रूममध्ये येऊन समीरला सगळं सांगितलं. तो पण टेन्शनमध्ये आला. आपल्याला हे नाटक करावंच लागेल. अंजू, किती दिवस? समीर. अंजू बेडवर बसत म्हणाली. सलोनी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत. आपल्याला अजून नीट माहीत नाही की ती कशी आहे. आई बोलल्या तसं उगीच ती पोलीस स्टेशनमध्ये गेली तर? नको, त्यापेक्षा हे नाटक करणं परवडेल. तिच्यासोबत बोलून सौरभ काहीतरी सोल्युशन नक्की काढतील. तिच्या बोलण्यातला विश्वास बघून समीरने चमकून विचारलं. तुला भीती नाही वाटत आहे का? कसली? अंजू, तुझं सौरभसोबत लग्न होणार आहे आणि मध्येच ही सलोनी. समीर. भीती तर वाटतेय, पण विश्वाससुद्धा आहे सौरभवर. ते नक्कीच काहीतरी करतील, ती हसून ठामपणे म्हणाली. सौरभ लवकर आला तर त्याच्यासोबत बोलता तरी येईल. त्याने डायरेक्ट सलोनी समोर जाता कामा नये. तोही आता विचार करत म्हणाला. हो, तू एक काम कर ना प्लीज, त्या तिघींना घरी सोड आणि येताना बाबांना रिसीव्ह कर. पुढचं तुला माहिती आहे ना काय करायचंय ते? तिनं भुवया उंचवत विचारलं. तो मान हलवून हो म्हणाला. मी समजावेन त्यांना. तू पूर्वीताईसोबत ठरव पुढचं. चल, अंजू उठत म्हणाली. दोघेही खाली आले. त्या तिघी अंजूला सोडून जायला तयार नव्हत्या. अंजूनं त्यांना समजावलं. तेव्हा त्या तिला बाय करून समीरसोबत गेल्या. अंजू तिथेच सोफ्यावर बसून राहिली. तिनं रुद्रांशला कॉल लावला तर तो आउट ऑफ कव्हरेज एरिया दाखवत होता. कुठे आहात तुम्ही रुद्रांश? प्लीज लवकर या ना. खूप भीती वाटते आता मला. तुम्ही सोल्युशन काढू शकता यावर. प्लीज प्लीज लवकर या. अंजू त्याला साथ घालत तशीच मागे टेकली आणि तिनं डोळे मिटून घेतले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.